आई, आजकालच्या बातम्यांमध्ये भीतीच वाटायला लागते. पहिले दिल्लीतलं प्रकरण, मग केतन अग्रवालचं प्रकरण आणि आता मुंबई लोकलमधलं हत्याकांड. बाई, हे तीनही प्रकरणं वेगळे जरी असतील ना तरी ते एकच प्रश्न विचारतात, भारतात सुरक्षित कोण आहे? दिल्लीच्या एका 10 वर्षाच्या मुलीला फुटपाथवरून अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. पुण्यातल्या 26 वर्षाच्या केतन अग्रवालले वाढदिवस आणि फोटोशूटच्या बहाण्यानं लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं. तिथं त्याची होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकरानं त्याची हत्या केली. आणि मुंबई लोकलमधलं प्रकरण, मुंबईच्या लोकलमध्ये 22 वर्षाचा मयंक लोहार हा घरी जात होता. ट्रेनच्या दरवाजाबाबत झालेला किरकोळ वाद इतका वाढला की त्याच्यावर चाकूने हमला करण्यात आला आणि त्याचा मृत्यू झाला. म्हणजे एका प्रकरणात मुलगी बळी ठरली, दुसऱ्यात प्रेम संबंधापायी एका तरुणाचा जीव गेला आणि तिसऱ्यात एका छोट्याशा भांडणापायी एका प्रवाशाचा जीव गेला. अगदी बरोबर. सुरक्षितता हा फक्त महिलांचा किंवा पुरुषांचा विषय नसून हा प्रत्येक भारतीयाचा विषय आहे. म्हणजे आपण प्रत्येक बळीसाठी समान आवाज उचलला पाहिजे. हो, कारण वेदनेला लिंग नसतं आणि न्यायालाही नसावं. दिल्लीतलं प्रकरण असो, केतन अग्रवाल प्रकरण असो किंवा मुंबई लोकलचं हत्याकांड, या तिन्ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवतात. सुरक्षितता ही फक्त महिलांची किंवा पुरुषांची समस्या नाही, ती प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार आहे.